विद्येचं माहेरघर अशी पुण्याची ओळख. मात्र याच पुण्यात विद्यादान करणाऱ्या शाळांमध्ये सध्याची परिस्थिती पाहिली तर हेच का विद्येचं माहेरघर असा सवाल उपस्थित होतोय. एबीपी माझाने अशाच एका शाळेमध्ये जाऊन पाहणी केली. त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पाहूया. गळणारं छत, धुळीचं साम्राज्य आणि कमालीची अस्वच्छता. दुरवस्थेची ही विदारक दृश्य आहेत पुणे महापालिकेच्या स्वामी विवेकानंद शाळेतली. या शाळेमध्ये इतक्या समस्या आहेत की त्या तुमच्यापर्यंत पोहोचवताना आमची देखील दमछाक होऊ शकते. सर्वात आधी हा वर्ग या ठिकाणी गळतो आहे. या शाळेमधल्या शिक्षिका आहेत आपल्यासोबत. या सगळ्या समस्या खूप आधीपासून या ठिकाणी असतील. तुम्ही महापालिकेच्या प्रशासनाला कळवलं याबद्दल? हो, अनेकदा कळवलेलं आहे महापालिकेच्या प्रशासनाला. 2022 पासून मी पत्रव्यवहार करते, पण त्याच्याकडे काही लक्ष देण्यात आलेलं नाही आहे. आता शाळेच्या पहिल्या मजल्यावरच्या बाथरूमची ही अवस्था पहा. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठीची या ठिकाणची ही शौचालयं खरं तर तुम्हाला दाखवू नये अशी या ठिकाणची परिस्थिती आहे. ना या ठिकाणी कोणी येऊन स्वच्छता करतं, ना या ठिकाणी पुरेसं पाणी आहे. मॅडम, या बाबतीत तरी दखल घेतली गेली नाही? घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाशी मी संपर्क साधलेला होता. वेळोवेळी माझ्याकडे एवढा बंच आहे सर, 2022 पासून मी दिलेला बंच आहे. त्या लोकांनी पण काही दखल घेतलेली नाही आहे. कर्मचाऱ्यांना पाठवत आहेत, इंजिनियर येत आहेत, पाहून जात आहेत, नंतरच्या ह्याच्यामध्ये तुमचं काम करू असं सांगतायत. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मग हे बाथरूम्स कशी वापरतात? आत्ता सध्या आम्ही हे बाथरूम वापरत नाही आहे. खालच्या 2 मजल्यावरची बाथरूम आम्ही वापरायला दिलेली आहेत मुलांना. मुलींच्या बाथरूमचं छत गळतंय, पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं झाकण गंजलंय, त्यामुळे इथलं पाणी दूषित झालंय. आणखी एक धक्कादायक बाब ही की शाळेत बसवलेले 25 कॉम्प्युटर्स 3 वर्षात उद्घाटनाला वेळ न मिळाल्यानं खराब झाले. पुणे महापालिकेने या शाळेसाठी हे सगळे कॉम्प्युटर लॅब उपलब्ध करून दिले, त्यावरती भला मोठा खर्च केला. मात्र या कॉम्प्युटर लॅबचं कधी उद्घाटनच झालं नाही. कधी हे कॉम्प्युटर इथल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना वापरण्यासाठी उपलब्धच झाले नाहीत. हे पहा, हा मॉनिटर आहे, ही अशी परिस्थिती आहे. हा कीबोर्ड आहे, हे पहा. म्हणजे इथे हे सगळं आणलं गेलं पुन्हा. हे बघा, हे असे या ठिकाणी मॅडम किती कॉम्प्युटर्स आहेत? 25 कॉम्प्युटर्स आहेत. ही या शाळेची कॉम्प्युटर लॅब. मग हे सगळं कशासाठी? कोणाला तरी याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, त्यांनी ते या ठिकाणी आणून कॉम्प्युटर्स बसवले. मात्र त्याचा उपयोग इथल्या विद्यार्थ्यांना कधीच झाला नाही. काही दिवसांपूर्वी या शाळेभोवती गवत वाढल्यानं सापही दिसले होते. या सगळ्यावर पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरुण राजवाडे यांनी काय म्हटलंय ते पाहूया. मी संबंधितांना विचारेन की नेमकं काय त्यांच्यापर्यंत माहिती मुख्याध्यापकांनी सांगितलेली होती आणि त्यांच्याकडनं का दुरुस्ती झाली नाही. जर का आपल्याकडे आर्थिक तरतूद उपलब्ध असताना जर का ही दुरुस्ती ते करू शकले नसतील, तो तर त्यांच्या कामाचा हलगर्जीपणा असेल. त्याची दखल आम्ही नक्की घेऊ. खरं तर याचं मूळ महापालिकेच्या या अशा शाळांच्या दुरावस्थेमध्ये आहे किंवा महापालिकेच्या शाळा बंद पडण्यामध्ये आहे. कारण समाजाच्या आर्थिक स्तरातल्या अगदी खालच्या टप्प्यावरती असलेली ही मुलं जर अशा शाळांमध्ये जर त्यांना जावं लागलं तर अर्थातच शाळेतून बाहेर पडण्याचं प्रमाण त्यांचं मोठं आहे आणि त्यातूनच मग समाजामध्ये एक ना अनेक समस्या उभ्या राहत आहेत. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे.